पंढरपूर शहरातलं एक उमलतं नेतृत्व माऊली आबा काळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्या गटामध्ये आज प्रवेश केलेला आहे। त्यांचं काम पंढरपूर शहरासाठी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। गरजवंतांसाठी अहोरात्र आबांनी काम केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आबांच्या माध्यमातून पंढरपूर शहरासाठी एक चांगलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालंय, याचा आज आनंद आम्हा सगळ्यांना आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट हा मोठा होताना दिसतोय। प्रत्येक गावातले, शहरातले आणि जिथं जाईल तिथं लोकांचा ओढा आमच्याकडे येण्याचा आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या सर्व नगरपालिका असतील, तालुका पंचायत असेल, जिल्हा परिषद असतील, येणाऱ्या काही ग्रामपंचायत असतील, या सर्व निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि चांगल्या पद्धतीची लोक आज आमच्याकडे येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करतायत। त्याच पद्धतीने आज आबांच्या माध्यमातून एक संधी आम्हाला मिळाली आणि नक्कीच त्या संधीचा आबा चांगल्या पद्धतीने उपयोग करतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचे पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, सुप्रियाताई असतील, रोहितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो। त्याच माध्यमातून आबांना एक चांगल्या पद्धतीचं पद त्यांच्याशी बोलून आम्ही लवकरात लवकर त्यांना देऊ आणि त्यांच्याकडनं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम होईल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आबा फक्त एक काम करणारा कार्यकर्ता नसून नगरपालिकेमध्ये एक चांगल्या पदावरती आपल्याला दिसतो। काम मी पालिकेचे केले, परत सामाजिक काम भरपूर करत असताना काही अडचणी पुढे येऊन दादाच्या माध्यमातून आम्ही आपल्या राष्ट्रवादीचं काम चालू केलेलं आहे। पुढे भरपूर ताकद आम्ही राष्ट्रवादीची वाढवू व दादाच्या माध्यमातून आम्ही भरपूर कामं पंढरपूर शहराची करू। दादा अशी व्यक्तिमत्व आहे की मोठी ताकद आमच्या मागे उभा करणार की आम्ही प्रश्न मांडणार, सगळं करून मित्रांसोबत घेऊन दादांसोबत विचाराने एकामेकाच्या सगळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांना ती संधी मिळेल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आबांच्याकडनं काम होईल अशी इच्छा।